तयार झालेत आपले कोबीचे पौष्टिक चिले. चवीला खूप छान लागतात. चटणीसोबत, सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत कोबीचा चिला. कोबीचा चिला बनवण्यासाठी इकडे मी अर्धी वाटी कोबी बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर कापलेली आहे, कांदा मी कापलेला आहे, अर्धा टोमॅटो कापलेला आहे, 100 ग्राम बेसन पीठ आहे, चवीसाठी आलं लसूण पेस्ट, भाज्या कट करण्यासाठी आपण चॉपर घेतलेला आहे. आणखीन आपल्याला हळद, हिंग आणि चवीसाठी मीठ लागणार आहे आणि चिला बनवण्यासाठी तेल लागणार आहे. तर आता आपण चिल्याची बनवायची सुरुवात करूया. इकडे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि बेसन पीठ घातलंय. मला हे घालताना दाखवता नाही आलं कारण मला मध्येच कॉल आला. तर आता आपण हे बॅटर मिक्स करून घेऊया. आता घालूया हळद, हिंग, धना जिरा पावडर, अंदाजे अर्धा चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालूया, त्यामुळे चव छान लागते. आता आपण हे बॅटर छान मिक्स करून घेऊया आणि जेवढं पसरवता येईल ना तेवढंच आपण पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला पॅनवरती ते चिले करायचे आहेत. तर आपण ते पसरवेल इतकंच पातळ करूया. मीठ चाकून बघा, तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि जर तुम्हाला मुलांसाठी हे चिले बनवायचे असतील तर फक्त मिठाचे बनवा आणि मोठ्यांसाठी बनवायचे असतील क्रश केलं ना. इकडे पॅन गरम करून घेतलेला आहे. आपण तेल घालूया. तेल पसरवून घ्यायचं. आता आपण चिला पसरवून घेऊया. हा कसा भाज्यांचा क्रश असल्यामुळे जास्त पसरणार नाही, पण चमचानी जेवढा पसरता येईल तेवढा पसरवा. नसेल तर हाताने असा पसरवून घ्या, म्हणजे थोडासा पातळ होईल आणि हा कडक शेकला ना चुरचुरीत होतो, छान लागतो. तर आपण आता हाताने पसरवून घेऊया. आता वरून थोडंसं तेल घालूया, उलटून घेऊया. न तुटता उलटलेला आहे आणि छान झालेला आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक रेसिपी आहे आणि रोजच चपाती भाजीचा डबा देण्यापेक्षा कधीतरी आपण असं देऊ शकतो. आणि पौष्टिक तर आहेच, पण पोटभरीच आहे. आणि आपल्याकडे सगळ्या भाज्या असतात आणि जेवढ्या भाज्या असतील ना तेवढ्या एकत्र करून जरी तुम्ही चिले बनवलात ना तरी पण छान होतात. झालं आपला चिला. आता मी काढून घेते.